दादा बघ किती पैसे संपवतो आणि बोलतो काय पैसे नाही नाही. 120 फ्रायडे सोबत होता. आज 350 कुणा बाबाची ब्लॉग बघते. म्हणजे असं बोललं जातं की हनुमानगडी आहे ना, तिथे बजरंग बली बसून पूर्ण अयोध्याचं रक्षण करतो. कारण की त्याला श्रीरामाने सांगितलं असतं की पवन पुत्र हनुमान की. नमस्कार मंडळी, हर महादेव. ऑलरेडी आता आपण जाणार आहेत अयोध्येला, म्हणजे चालले आहेत अयोध्येला राम मंदिर पाहण्यासाठी, श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी. चला नेमकी आपली गाडी कधी चाललंय, 6 वाजता झालंय आणि आता 6:30 वाजलेत. आपलं टायमिंग दिलेला 6चं आणि आम्ही उठलेत 5:50ला. मुली लोक कधीच उठलेत. या टायमाला आम्ही बेलत कोणी लावले नाही. तो वाट बघतोय, बाकीचे काय माहित कुठे गेले. बाकी मुली थोडेसे हे करतायत, येत आहेत ते पटापट. आम्ही पण आता पटापट निघूया, कारण तो बसवाला आपली वाट बघतोय. मग चला टाइम नाही वेस्ट करता निघूया इथून. कुठे गेले सगळे, अजून काय कोण, नीरज वगैरे गेले वाटते. तो काही हे बघा, असं काही आम्ही हे जीप केलेत हे वाले लेट झालेत. तर आपली ही वाली जीप आहे. आज आपण याच्याने जाणार आहोत अयोध्येला. असं काही आहे. सो बाकी आता आम्ही किती 5 जण इकडे जातो. मागे 2 जण आहेत, 3 जण आहेत इथं. कॅमेरा कुठे राहिले ते लोक. एकटा आहे, शिवानी आहे, प्रेरणा आहे. ते बोलले चौकात असं. आणि आता वाजल्यात 6:45. सो बघा आता किती टाइम लागतो. आता 5 तास तरी ऍटलिस्ट लागतात राम मंदिरला पोहोचायला वाराणसीवरून. सो जर तुम्हाला कधी इथून वाराणसीवर अयोध्येला जायचं असेल ना, एक स्क्रीनवर तुम्हाला एक कार्ड असेल, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. तर तुम्हाला इकडे जायचं असेल तर. आमच्या पूर्ण ही 13 सीटर आहे. तुम्ही जी माझ्या पाठी जी बघताय क्रुझर बघतायत ना, ती 13 सीटर आहे. तर आमचे 7,000 घेतलेले आहेत. आता 8 जण आहेत तर ठीक आहे, आम्हाला 850 पर पर्सन अप डाऊन करून 850 रुपये पर पर्सन कॉन्ट्रोल आहे. कधी येत असेल इथे तर हा जो स्क्रीनवर जो कार्ड येतं त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि नक्की जा. नाहीतरी तुम्ही इथे शोधले ना कोणाकोणाला तरी, इथे ट्रॅव्हलर्स वगैरे खूप आहेत. सो तुम्ही असं विचारून वगैरे जाऊ शकता आणि काय कुठेही बुकिंग करून तुम्ही जाऊ शकता. आता चला ना टाइम वेस्ट करता, आता आपण निघूया राम मंदिरात जाण्यासाठी. चला. सो गाईज आता आम्ही पहिला ब्रेक घेतलाय आणि ह्याच्यामध्ये पॉवर नॅप घेतलेली. बरं वाटतं थोडा. थांबलाय आता अन्नपूर्णा ढाबाकडे, विजय हॉटेलकडे. चाललं आम्ही वॉशरूमला. आमची कहाणी वॉशरूम पासूनच स्टार्ट होते आणि वॉशरूम वरच संपते. काय धीरज, बरोबर ना? बरं भाई, एकदम शांत वाटते मन. तुला काय बोलायचंय? मला फक्त हसायचंय. मला फक्त सेल्फ करायचंय. आता आम्ही आल्या तिथे नाश्ता करायसाठी. बघूया इथे काय काय, कोण कोण काय काय चाय पितो, खातो, काय करतो बघूया. आणि मजबूत आहे जल्दी. थंडी लागते. अजून दात चालू. हा चाय 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 चाय. लेमन टी 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 लेमन टी. चाय चाय. कॉफी 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 कॉफी. 2 कॉफी. कॉफी करना. कॉफी और 5 चाय. कुठून आहे? बापरे, किती डिग्री असेल इथे? 16 डिग्री आहे. 13. गायत आम्ही पुरी भाजी हे केलंय आणि हे डोसा आणलाय. भाई साहब हम लोग के लिए हीटर कड़क. थैंक यू भैया, हम लोग को यही चाहिए था. चालू करो भाई, चालू करो. हाँ हीटर चालू हो चुका है. हा बरं वाटतंय, बरं वाटतंय. आज मी असं हीटर पहिल्यांदा बघितलं आयुष्यामध्ये. हे सबका फर्स्ट टाइम आहे. हे खा ना मग.
चलो आता गाईज आपण खाऊया डोसा. आलू पराठा सांगितलाय. डोसा आया, आलू पराठा आया, डोसा आया, पुरी भाजी आई. चलो चला गाईज आता आपला नाश्ता करून झालेला आहे. सपनाचे बंद हे मन वेडी प्रीतीचे कडले ना कसे असे मग दागा दागा रेशमी सिंगर तुम प्रेमो तुम प्रीत हो गीत हो तुम प्रेमो तुम प्रीत हो मन मीत हो राधे मेरी मन मीत हो. हे नाही राहिली हो रहा है बरा झाला का मांगावर घेती ही सगळे पॉइंट जमा करणार. आता वाटतं आता शाळेत दिली शाळेत लोक काय नाही तू माझं पण असं कर मंगल असतं मला मी ना टेन्शन झाला तुझेच पाहिजे. सपना टूटा है पर दिल नहीं जलता है आतोडा दर्द. बाबा ती ब्लॉग बघते कोण बघते? ती बोलती पप्पा ती बघते. सो गाईज आता आपण पोहोचलेलो आहेत अयोध्येला या 5 तासाच्या प्रवासानंतर. आणि आता असं झालंय की राम मंदिर आहे ना तो 11:30ला बंद होतो आणि 2ला परत रिओपन होतो. तो आता आपण चाललोय हनुमानगडीला. पहिला दर्शन हनुमानाचा घेऊया. इथून हनुमानाचं मंदिर आहे, हनुमानगडी जो मंदिर आहे तो 3 ते 3.5 किलोमीटरवर आहे. आता इथून बघूया तिथे कसं जाता येतं. वॉकिंग किंवा रिक्षाने आपण जाऊ शकतात. 1-1.5 वाजता जाणार आपण राम मंदिर मध्ये. सो चला हनुमानाच्या दर्शनासाठी. इकडे तुम्ही जेव्हा येतात ना रिक्षाचे खूप फेअर्स आहेत. म्हणजे कोण तुम्हाला 150 बोलतो, फिरवण्यासाठी 250 बोलतो. तर आता आम्ही नॉर्मली जे लोकल रिक्षा इंडस आहेत त्यांच्यावर नॉर्मली हनुमानगडे चालत ना फक्त हनुमानगडला. तर पर पर्सन 20 रुपये सीट असते. मिनिमम 5 ते 6 जण. काय दर्शन पहिलाच घ्यायला लागतं इकडे. शिवानी बोलते की दर्शन पण पहिला तिकडे घ्यायला लागते म्हणून आम्ही हनुमानगडे चाललेले आहे. ठीक आहे. तर रिक्षा तुम्हाला सांगितलं 20 रुपये पर सीट लागते. जर तुम्ही पर्सनल रिक्षा गेली तर ते एका पर्सनचे 250 रुपये वगैरे घेतात. तर तुम्हाला बार्गेनिंग करायला लागेल. पण बघूया आता आपल्याला जास्त 2-3 प्लेसेस बघायला लागणार आहेत कारण आपला टाइम पण कमी आहे. आता वाजतात 12 आणि आपल्याला 1 वाजता जायचं राम मंदिरकडे. आपण पोहोचलेले आहेत हनुमानगडीला. हे बघा असं काही इथे ऑटो थांबते. तर आता आपल्याला या साईडला जायचंय. हनुमानगडीचं मंदिर या साईडला आहे. हाच तो मंदिर आहे मे बी. चला मग जाऊया आपल्या हनुमानताचे दर्शन घेण्यासाठी. आपल्या समोर जो आहे तो मंदिर आहे हनुमानगडीचा अयोध्याचा. हा बघा. म्हणजे खूप जास्त गर्दी आहे. पण त्या दादांना विचारलं ते बोलले की ऑलमोस्ट 20 मिनिटं लागणार. पण गर्दी बघून वाटत नाही 20 मिनिट लागणार. पण बोलले ते की दर्शन वगैरे लवकर होतो. एवढा काय याच्यामध्ये टाइम लागत नाही. पण एकदा दर्शन बघूया आता किती टाइम लागतो. ते आता 12:15 वाजलेले आहेत. आणि बाकीचे आपले जे धीरज वगैरे काय माहिती कुठे गेले. त्यांना कुठे उतरायला रिक्षावाल्यांची काय आयडिया नाही आहे. त्यांनाच आम्ही थांबलेले आहेत पण समजत नाही ते कुठे आहेत ते. बघूया ते आल्यावर ते लाईनीमध्ये लावूया आणि जाऊया दर्शन घेण्यासाठी. चला चला. म्हणजे असं बोललं जातं की हनुमानगडी आहे ना
तिथे बजरंगबली बसून पूर्ण अयोध्याचं रक्षण करतो. कारण की त्याला श्रीरामाने सांगितलं असतं की मी गेल्यावर तुला पूर्ण अयोध्याचं रक्षण इथून करायचं आहे. आणि 1991 मध्ये जेव्हा इथे बॉम्ब ठेवलेला असतो, 1991 की त्याच टायमाला त्या मंदिरामध्ये बॉम्ब ठेवलेला असतो. आणि जेव्हा पोलिसांना तो बॉम्ब भेटत नसतो तेव्हा एक माकड त्या बॉम्बची वायर चावून बॉम्ब डिफ्यूज करतो. फायनली गाईज चालू झालेली आहे लाईन. 1 तासानंतर पूर्ण लाईन चालू झालेली आहे. पुत्र हनुमान की ओमकार ओमकारला दे. अशा प्रकारे आपलं दर्शन झालेलं आहे. हिला लाडू भेटला, सगळ्यांना हार भेटला, हिला लाडू भेटला उडून. ते प्रसाद देतो सगळ्यांना थोडा थोडा दे. पिचका घे, लाडू उडून आलाय. हिला लाडू उडून भेटला, लाडू. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. साथ के हमारे हनुमानगडीचं दर्शन झालेलं आहे. आता आपण जाणार आहे राम मंदिरमध्ये. चला, जर तुम्हाला राम मंदिर हे मंदिर तुमच्या घरात अयोध्यामध्ये तर तुम्हाला 5 वाजता जरी निघायला लागेल किंवा सकाळ सकाळ दर्शन करायला लागेल तर तुम्हाला रश नाही भेटणार. जर तुम्ही या दुपारच्या टायमाला वगैरे आला तुम्हाला खूप जास्त रश भेटणार. तर ही गोष्ट एक नोट करून ठेवा. जर इथे दर्शन करायचं असेल तर तुम्हाला लवकर निघावं लागेल. हनुमानगडीवरून जे राम मंदिर आहे ना ते 200 मीटरवर आहे. आणि आपण तिथूनच या गल्लीमधून आपल्याला जायचं आहे. आता तिथूनच आता आपण चाललेले आहेत. हा हनुमानगडीचा हा मंदिर इथे आणि मंदिराच्या बाजूने लेफ्ट साईडला इथूनच या गल्लीमध्ये आपल्याला जायचं आहे राम मंदिरकडे. इथून 200 मीटरवर मंदिर आहे. त्या गल्लीमधून बाहेर निघालो मेन रोडवर येतात आणि मेन रोड पासून आपल्याला राईटला जायचं आहे. म्हणजे या साईडला जायचं आहे. इथून 200 मीटरवर राम मंदिर आहे. सो काय जसं काय इथून एंट्री झालेली आहे आपल्या राम मंदिरात जाण्यासाठी. आपण चाललेलो आहेत राम मंदिरकडे. असं काय हा आपल्याला जावं लागतं. इथून आपल्याला पाठवून यावं लागतं आणि मग आपण इथे चाललो आहेत आता. हे बघा काही इथे तुम्हाला समोर दिसतोय तो आहे राम मंदिर. तर मे बी इथे आता आपल्याला ठेवायला लागणार आपला फोन वगैरे सगळं काही. तर बघा इथे पुढे काय कसं काय ते सगळं काही बघा इथे लिहिलं आहे.
हे बघा इथे हे सगळ्या गोष्टी अलाउड नाही आहेत. अंदरही राहत नाही ना. सो आता आपल्याला सगळं इकडेच ठेवून जायचं आहे. मग आपल्याला मंदिरात दर्शनासाठी जावं लागणार. मंदिराच्या थोड्याशा पॅसेजमध्ये तुम्ही येतात इथे. तर असं काय हा इथूनचा पॅसेज आहे की तुम्ही कॉरिडॉर बोलू शकतात. आणि लॉकर्स बघा इकडे लॉकर्स आहेत. मोबाईल नीट ठेवू सांग. हे बघा इकडे लॉकर्स आहेत. इथे आपल्याला ठेवायचे आहेत आपले मोबाईल्स बॅग्स वगैरे सगळं काही. आणि हे सगळे शाळेतले आलेले सहल राम मंदिरला सहल आलेले आहे इथे. हा बोल किती जागा. तर दोन्ही साईडला लॉकर्स आहेत. तुम्हाला पण तिथे सुद्धा लॉकर्स आहेत आणि इथे सुद्धा लॉकर्स आहेत. तर आता आपण इथे चाललो लॉकर्स हे करायला, बॅग्स वगैरे आपले सगळे ठेवायला. आणि हा असं काही तुमचा प्रवेशद्वार आहे. म्हणजे 2-3 एंट्रन्स आहे इथून जाण्यासाठी मंदिराकडे. आणि आता व्हिडिओ इथेच आपला बंद होणार कारण लॉकर्समध्ये आपला फोन वगैरे ठेवायचे बॅग्स वगैरे. तर आतमध्ये मोबाईल्स वगैरे काही अलाउड नाही आहे. पण जे गुगलवर व्हिडिओज वगैरे आहेत किंवा फोटोज आहेत ते तुम्हाला दाखवतो आपल्याला श्रीरामांचे. तुम्ही सुद्धा दर्शन करून या. आता आमचं दर्शन झालेलं आहे. हा असं काही आहे आपला मंदिर श्रीरामांचं. हा भरला मी मेरा काय झाला. भाई साहब ने डरा दिया मुझे. सो आता बघूया पुढचा तर काय प्लॅन आहे. कारण आपल्याला 6 वाजता इथून नैवेद्यावरून गाडी सोडायला लागेल. तेव्हा आपण जाऊन परत कुठे वाराणसीला आपण 10 वाजता पोहोचतील. आणि आता आपण सगळे आलेले आहेत शॉपिंगला. शॉपिंगला जायची काही गरज नाही पण आता काय बोलणार. मेन आहे आमचे एकतामुळे सगळे शॉपिंगला घुसले इकडे. एकतामुळे सगळे शॉपिंगला घुसले. ही बघा एकतामुळेच आम्ही सगळे शॉपिंगला आले तिकडे. तिथे जायची ते लोक काय बोलायचं आपल्याला जायचं इथून 5 तास लागतात दर वाराणसी जायसाठी. पण तरी सुद्धा शॉपिंगला घुसतात. आणि आता वाजले 3:30. तिथे जेवायचं कधी, त्या मंदिरात जायचं कधी, दुसऱ्या करायचं तरी काय. ओमकार भाऊ काय जायचं कधी आपण वाराणसी पोहोचणार कधी. अरे यांची शॉपिंग तर संपली पाहिजे. आणि हिला लागलाय भूक. ते बघ की लंगडत परत शॉपिंग साठी पण खायला पण नाही देत मला काय. तिचा फोटो नाही आले. अरे किती शॉपिंग करणार. हा किती शॉपिंग करणार. पैसे संपेपर्यंत. अरे मग थांबा चला पटापट. घेतली मला आवडली ती म्हणून मी घेतली. कितीला घेतली. 150. कुठली शॉल. मला अशी लांबून बघून ती आवडली. हा आमच्याकडे चला जेवायला चला. गिरात जायचं की नाही जेवायला. काय जेवायला जायचं काय होतं शॉपिंगच करायची. बघ ना पोरींचं काय आहे. काय घेणार तर नाही हे लोक. फक्त दुकानदारात त्रास देतात. सगळ्या पोरींमध्ये फक्त शिवानीच चांगलं आहे बाई. फोटो ना काढत काय ना काढत. फोटोज कसे काढतो फोटोज काढतो. सब कुछ पालना ये गलत फहमी मत पाडना. मी फक्त ह्याच्यासोबत फोटो काढतो. हा बघ वेलकम गाइस पार्ट 5 ऑफ माय भोली पत्नी. हे काय हुआ गाइस. सो गाइस आता आपला जेवण वगैरे झालेलं आहे. आता जाऊया डायरेक्ट घरी. कुठल्या तरी मंदिरात जाणार कॅन्सल केलं कारण लेट झालंय. 4 वाजलेत 4:19. जर का तुम्ही राम मंदिर येत असेल आणि तुम्हाला जेवायसाठी चांगलं हॉटेल हवं असेल तर या हॉटेलमध्ये या नक्की. सिंधे पंजाब रेस्टोरेंट करून शुद्ध शाकाहारी. हाँ सिंध पंजाब ऊपर है आइए गर्मा गर्म खाइए. तो इधर का खाना बहुत अच्छा है. आते हो तो खाओ. हम लोग ने बहुत खाया है. थाली इधर का बहुत अच्छा है. फ्राइड राइस भी अच्छा है. गुलाब जामुन भी अच्छा है. मतलब हर एक चीज अच्छी है. तो आओ इधर अगर आते हो तो यहाँ पे तो खा के जाना. आम्ही पोहोचलेले आहेत लंकाला. खास खाण्यासाठी जायला काहीतरी व्हेज कबाब व्हेज बिर्याणी समथिंग काहीतरी खाणार आहेत. हे आपला ओमकार भाऊ घेऊन आला आपल्या इकडे. आता इकडे बघूया ते भेटते का आणि कसं काय लागतं ते. बोला शुद्ध शाकाहारी इथेच वाटतंय. पडला असतो काय जरा बघा तिथेच आपल्याला खायचं आहे. इथूनचं आहे फेमस आहे हे बघा. हेच काहीतरी बोला होता. काय बोलतात त्याला काय बोलतात त्याला
क्या पराठा पॅटीस है पॅटीस. कबाब कबाब, वेज कबाब. वेज कबाब ना. और क्या क्या मिलता है भाई? क्या बोलते हैं? चने की दाल मखनी क्या क्या चने की? वेज कबाब पराठा वेज बिरयानी वेज रोल ओके. वहाँ पे पराठा वेज. गाईज हे बघा आता आपण ऑर्डर केलेला आहे कबाब बिर्याणी आणि कबाब 2 पराठा 2 कबाब. आणि तुम्हाला त्यासाठी कूपन घ्यावं लागते बराबर ना भाई? कूपन लेना पड़ता है ना. कूपन का काउंटर देखो यहाँ पे. ये हमारी बुक्कड़ खड़ी है ना एकता, वहाँ पे. और एक कबाब बिरयानी बन रहा है और एक कबाब पराठा है. 4 पराठा मालिक ये किसको देना है? मालिक कूपन किसको देना है? मालिक मेरा कूपन ले लो मालिक. अब एक इसका मेरा बन रहा है. दे दो भाई मेरे को. कांदा थोड़ा ज्यादा डालना भाई. भाई मेरे को देना बाबा. ए बाबा किसी और को दे दिया. कब मिलेगा? मजाक है, हंसी मजाक चलता है. थैंक यू भाई, थैंक यू. मेरा बिरयानी भी है, मैं आता हूँ देख के. ठीक है. चलो मैडम जी आपका ऑर्डर. ठीक है, बिरयानी आपका आ रहा है. सब्र रखिए और पहला खाइए और बताइए मुझे कैसा लगता है. ठीक है, तब तक मैं. अच्छा है का? रावस आपलं समुद्रामध्ये भेटतं ना. ओ भाई साहब मेरा बिरयानी है ना. भाई साहब अरे मेरा एक ऑर्डर चला गया. ये मेरा बिरयानी अभी आ रहा है, बन रहा है मस्त से. बिरयानी के लिए भाई बिरयानी दे दो मेरा. ये अपना बिरयानी बन रहा है भाई का या मेरा पता नहीं, पर बन रहा है किसी का. तो एक और चम्मच दो भाई. मेरा बिरयानी भी. हाँ लगा भाई, मेरा भी बिरयानी है. थैंक यू भाई. सॉरी है भाई. चलो भाई साहब आपका दूसरा बिरयानी भी आ चुका है. कैसा है, खाया कि नहीं? सबका रिव्यू अच्छा है. मतलब मैं खाता हूँ बाद में तो आपको बताता हूँ. ठीक है. और बुक्कड़ साहब क्या बोलते हो आप? हाँ कैसा है? थंडी में गर्मी का एहसास. मतलब आम्हाला बघा घाम फुटला. घाम हे बघा. जेवढा तिखट आहे तेवढा क्लासिक लागतो. हे बघ भाई लय स्पाइसी आहे, लय स्पाइसी आहे. काली मिरची शेती आहे. जास्त पण टाकटा केलं. काही गोष्ट ना खाली फुकट हाईप करून ठेवलाय. स्पाइसी एवढा होता ना, जे मेन फ्लेवर होता ना, टेस्ट त्यालाच नाही. बिर्याणीचा टेस्ट नाही ना, कबाबचा टेस्ट नाही, कायच नाही. फक्त एवढा स्पाइसी खूप होता आणि लय घाम फुटलेला. बोल काय बोलला? आंघोळ करून आलो मी. हम लोग को इतना तीखा लगा कि हम लोग को मीठा खाना पड़ेगा. ओमकारने बघा काय ऑर्डर केलाय. काय ऑर्डर केलाय? कुनाफा. कुनाफा कितीच आहे? 370 का 370 का कुनाफा? 370 का. मेनू दिखाओ क्या? दीप काय बोलायचं? दीप काय बोलाय? दादा बघ किती पैसे संपवतो आणि बोलतो काय पैसे नाही. 120 फ्रायडे 350 कुणा भाई कैसा लगा कुनाफा 370 वाला? चलती नहीं है क्या? 2 दिन पहले वाला ये सेवैया खाया हूँ. ए काय नाही. चला गाईज, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण उद्याच्या व्लॉग मध्ये. बाय बाय, टेक केअर. हर हर महादेव, जय श्रीराम.